नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी खूप खूप स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलिस्ट सोलर लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। अजून पण मी पुण्यालाच आहे। आत्ता मी आलो आहे पुण्यामध्ये बाजीराव रोड नातूबाग इथे आलो आहे मी। राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये राजा दिनकर म्युझियम आणि त्याच्या आतमध्ये आहे मस्तानीचं महल आहे, ते पण आज बघायला आलो आहे। तर आतमध्ये काय काय आहे ते आपल्याला माहीत नाही, ते आपल्याला आज बघायचं आहे। पण आतमध्ये गेले 1800-1700 काळामधल्या काही जुन्या गोष्टी अशा आहेत की जुन्या त्या काळातले कपडे, काही वस्तू आहेत ते आपल्याला आज एक्सप्लोर करायचे आहेत, ते बघायचे आहेत, ते तुम्हाला पण मी दाखवतो। तर आत्ता आपण ही जी मागे तुम्ही इमारत बघताय ही राजा दिनकर केळकरची म्युझियमची इमारत आहे आणि खूप मोठी बिल्डिंग आहे। म्हणजे सुमारे मला वाटतं 1 तास आम्हाला लागेल आतमध्ये असं ऐकून आहे। त्यामुळे आपण आता गेल्यानंतरच कळेल, पण खूप मजा येईल। त्यामुळे आत्ता हे चालू आहे। टाईम याचं असतं 10 ते 5 या टायमिंगमध्ये हे ओपन असतं, त्यामुळे तुम्ही येऊ शकता इकडे। आणि लक्षात ठेवा राजा दिनकर केळकर संग्रहालय जर तुम्हाला यायचं असेल तर लक्षात ठेवा बाजीराव रोड नातूबाग राजा दिनकर संग्रहालय राजा दिनकर म्युझियम। आता आपण आतमध्ये एंट्री करू आणि आतमध्ये बघू काय काय गोष्टी आहेत। मित्रहो, संग्रहालयात प्रवेश करताच एक दगडी जाते, आकर्षक मूर्त्या, लाकडावरील कोरीव काम हे सगळं पाहून आपण थक्क होऊन जातो। सतराव्या, 18व्या आणि 19व्या शतकातील बऱ्याच वस्तूंचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो। सो मित्रांनो, आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि तुम्ही बघितलात किती नक्षीकाम आणि खूप सुंदर मूर्त्या आणि सर्व मूर्त्या संगमरवरी दगडाने बनवलेल्या आहेत आणि खूप कोरीवकाम खूप सुंदर केलेलं आहे लाकडामध्ये आणि खूप भारी आहे। तर सो मित्रांनो, आतमध्ये यायचं असेल ना तर तुम्हाला बघा एकाची 100 रुपये तिकीट आहे एकाची। तर मी आणि राहुलची तिकीट म्हणजे 200 आणि प्लस जर तुम्हाला कॅमेरा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला शूट करायचं असेल, फोटो काढायचे असतील तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत। त्याचे आहे 100 रुपये। म्हणजे किती पण फोन असतो ते तुमचा कॅमेरा असू दे, एकत्रच नाही, कॅमेऱ्याचे वेगळे आणि फोनचे मोबाईलचे वेगळे। पण आम्ही दोन्ही पण मोबाईल घेतले आतमध्ये, पण आम्ही एकच मोबाईल यूज करतो आहे, त्याच्यामुळे आम्ही 100 रुपये फक्त भरले। त्यामुळे टोटल आम्ही आता 300 रुपये पे केलेत आणि आम्ही आता आतमध्ये आलो। तर आता अजून पुढे जायचं आहे आणि अजून पण आपल्याला बघायचं आहे, काही गोष्टी अजून आहेत ज्या जुन्या गोष्टी म्हणजे त्या काळातल्या इसवी सन 18 ते 17 शतकामधल्या जुन्या कपडे, जुन्या हत्यारं, हे सगळं अजून आपल्याला बघायचं आहे। त्यामुळे आपण पुढे जाऊ, चला। अठराव्या आणि 19व्या शतकात लाकडावर कोरीव काम केलेल्या असंख्य मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील।
असंख्य जुन्या वस्तू, चांदीचे दागिन्या देखील आपल्याला पाहायला मिळतील. 17व्या, 18व्या आणि 19व्या शतकात देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वापरली जाणारी स्वयंपाकाची भांडी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. शिवकाळात आणि शिवकाळानंतर देखील असंख्य वर्ष तेल साठवून ठेवण्यासाठी अशा भांड्यांचा वापर केला जात असे. मित्रहो, या संग्रहालयात जुन्या काळातील वाद्य देखील तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्यात म्युझियममध्ये, जे पण 1800-1700 शतकामधल्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण सर्व बघितल्यात. पण आपण जे पाहण्यासाठी इथे आलोय ते आता आपण तिथे आलोय, ते म्हणजे मस्तानीचा महल. आणि तिथे आपण आलोय. इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे, पण आतमध्ये जाऊन आपण महल बघू आणि त्याचा इतिहास जाणून घेऊ. चला तर. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे त्या काळातले गाद्या आहेत, म्हणजे पिलो आहेत, म्हणजे तसे त्याने लोकांनी अजून ठेवलेले आहेत. आणि हा मस्तानीचा फोटो आहे इथे समोर. एवढे महागडे त्या काळातले झुंबर. आणि तिकडे तो एक मिरर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. ॲक्च्युली आम्हाला तिकडे जायला भेटत नाही आहे, पण इथून मी तुम्हाला दाखवतो की एवढं मस्त दिसतो ना तो मिरर. इथूनच बघून एवढं खुश होतं की एकदम म्हणजे काय असेल त्या काळामध्ये आणि कसं बनवले असतील मिरर. मस्तानी महाल म्हणजे बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रेमाचे प्रतीक. पुण्यामध्ये बाजीरावांनी शनिवारवाडा बांधला हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण मस्तानीला शनिवारवाड्यात राहण्यासाठी शेवटपर्यंत प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे बाजीरावांनी मस्तानीला शनिवारवाड्यापासून जवळच महल बांधला होता, तो म्हणजे हा मस्तानी महल.
सो मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आहे, पण खूप भारी वाटलं. 1 तास होऊन गेला आम्हाला, तरी आम्ही खूप घाईघाईत बघितलं कारण ऑलरेडी लेट झाला, 5 वाजून गेलेत. पण खूप भारी होतं म्युझियम. म्हणजे पुण्यामध्ये म्हणा मी असं म्हणजे कुठेच नाही बघितलं एवढं मोठं म्युझियम. 3 फ्लोअरचं आहे आणि 9 टोटल दालनं आहेत आणि 9 दालनामध्ये आम्ही खूप काय बघितले गोष्टी आणि महल पण एवढा खूप भारी होता. तो तुम्हाला पण आवडला असेल आय होप. तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि काय असेल तर कमेंट करा आणि नक्की मित्रांना तुमच्या शेअर करा आणि असेच माझी व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. थँक्यू. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय. परत भेटत राहू नेक्स्ट व्हिडिओ.